नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी जात आहे केदारनाथ मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक करत चला. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर बघू शकता मित्रांनो, ही पांझरा नदी धुळ्याची आणि तुम्ही पाहू शकता किती आता पाणी सोडलं आहे नदीला आणि अख्खी घाण वाहती आहे. तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता चाललो आहे आपलं इकडं धुळ्यामध्ये केदारनाथ बनलेलं आहे, त्याचं दर्शन घ्यायला आणि पावसाची मजा घेतो आहे आम्ही. तुम्ही बघू शकता इकडं महामित्र पण आलेला आहे. याचं नाव भूषण आहे. तर हे बघू शकता किती घाण वाहती पाण्यामध्ये आणि ते तिकडं बाया मासे पकडताय. आणि बघू शकता मी पुलावरती उभा आहे, नदीच्या पुलावरती उभा आहे, कारण आता भरपूर सारे पूल बनलेले आहे इकडे. हे पाहू शकता इकडं हत्ती डूब आहे पुढं जाऊन. हे पाहू शकता किती घाण वाहती आहे, कारण नदीमध्ये खूप सारी घाण झालेली होती. आता ती एक खड्डे साफ होऊन जाईल. आणि आम्हाला बघू शकता आम्ही कसे जोकर सारखं दिसतोय, कारण आम्ही रेनकोट घालून आलेलो आहे आणि पाऊस सुरू आहे धुळ्यामध्ये. तरीसुद्धा आम्ही एकदम एन्जॉय करतोय. तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. लवकरच आपण केदारनाथ मंदिरात पोचणार आहे. ते इकडं म्हणजे थोडं लांब आहे, 15 किलोमीटर. तर आम्ही चाललो आहे, आता निघालो आहे. ही आपली गाडी आहे आणि नदीला पाणी आलं असल्यामुळे आम्ही थोडं थांबून घेतलं. म्हटलं चला थोडं नजारा दाखवून देऊ आपल्या पब्लिकला. तर तुम्ही मागं बघू शकता पाणी सोडलेलं आहे नदीला आणि तिकडून पूर्ण पूर येतो आहे वाहून, पूर्ण घाण वाहून येते तिकडून. तर बघू शकता अशा प्रकारे पांझरा नदी आहे. जे कोणी धुळ्यात असेल तर कमेंट करा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आम्ही गाडीवर जात आहे आणि महामित्र गाडी चालवतो आहे आणि मी मागे बसलेलो आहे शूट करण्यासाठी. तर आता आम्ही अजून 8 किलोमीटर राहिलेलं आहे. इथं मी आवाज खूप म्हणजे वाऱ्यानं आवाज रेकॉर्ड झाला नाही, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करून आवाज टाकलेला आहे. तर प्लीज कोणी व्हिडिओ सोडू नका, कारण मंदिराचं दर्शन हे शेवटी दाखवलेलं आहे मी. तर कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहेत मंदिराजवळ. तर तुम्हाला मी मंदिर दाखवतो लगेच. तर मित्रांनो, आपण फायनली बघू शकता आपण मंदिरात पोचलेलो आहे. आता मंदिराचं दर्शन घेऊ आपण आणि तुम्हाला त्याआधी मंदिरचं लोकेशन आणि कोणत्या ठिकाणी हे मंदिर आहे मी हे पण दाखवतो. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला मंदिराचं दर्शन घेऊया. तर मित्रांनो, हे मंदिर दिसतंय तुम्हाला, हे एका शेतकऱ्याने बांधलेलं आहे. इथं कोणीही देणगी दिलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता नंदी महाराजांचं दर्शन. किती छान असे मंदिर बनवलेलं आहे. हे तुम्ही पाहू शकता, सेम केदारनाथसारखं बनवलेलं आहे. आणि इकडं नंदी महाराज आहे आणि त्रिशूल पाहू शकता किती भारी ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे त्रिशूल लावलेलं आहे इकडं. आणि इथं ज्यांची म्हणजे मनोकामना पूर्ण होते ना, ते इथं धागा बांधून जातात त्रिशूलला. तुम्ही बघू शकता धागा किती बांधलेले आहेत. तर हे असं मंदिर आहे केदारनाथ. तर बघू शकता मित्रांनो, मंदिर खूप भारी आहे. आणि दर्शन घेऊन
तुम्हाला आता मी दाखवतो इथं मूर्ती वगैरे कशी आहे. तर हे बघू शकता किती सुंदर अशी सजावट केलेली आहे मंदिराची. आणि झुंबर बघा, किती सुंदर असं झुंबर पण बांधलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात इकडं CCTV कॅमेरा वगैरे सगळं लावलेलं आहे. आता तुम्हाला मंदिराचं दर्शन दाखवतो, तुम्ही पाहू शकता किती छान असं मंदिर बनवलेलं आहे. आतमध्ये एंट्री नाही आहे कारण इकडं दरवाजाला कुलूप लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडं कुलूप लावलेलं आहे, त्यामुळं आपण आतमध्ये जाऊ नाही शकत. इथूनच आपल्याला दर्शन घ्यावं लागेल. तर तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलं असेल केदारनाथ मंदिर किती सुंदर आहे. हे बघा पाठीमागं किती सुंदर आहे. आणि हा बाहेर जाण्यासाठी मार्ग आहे, पण आज पाऊस पडलेला आहे त्यामुळं पूर्ण पायऱ्या चिखल झालेल्या आहे, म्हणजे ओले झालेले पाय सटकू शकतात आणि पडू शकतात. तर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता. आणि हे मंदिर शेतामध्ये मित्रांनो, हे दिसतंय पूर्ण शेत आहे इकडं. आणि ह्या मंदिरला कोणीही 1 रुपया देणगी दिलेली नाही. एक शेतकरीने म्हणजे स्वतःच्या पैशाने हे मंदिर बांधलेलं आहे आणि स्वतःच्या जागेवर बांधलेलं आहे. आनंदाची गोष्ट ही आहे की इथं कोणालाही असं नाही, म्हणजे सगळेच दर्शन घ्यायला येतात. आणि बसण्या उठण्यासाठी बागड्यांची सोयसुद्धा केलेली आहे, कारण लांबून पण खूप लोक येतात. कारण हे मी थोडा लेट झालो, नाशिकवरून धुळ्याला शिफ्ट झालो, त्यामुळे मला आत्ता माहीत पडलं, म्हणून मी या मंदिराचं दर्शन घ्यायला आलो आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. हे बघू शकतात नंदी महाराज 2 आहे, एक मोठा इकडे आणि एक छोटा मंदिरच्या आतमध्ये आहे. आम्ही 2 व्हीलरवर आलो होतो धुळ्यावरून. हे बघा असं मंदिर आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे समोर मंदिर आहे आणि हा बाजूलाच हायवे दिसतोय तुम्हाला. हे बघा ट्रक चालली आहे. तुम्हाला हायवेवरूनच मंदिर दिसून जाणार आहे. जर कोणाला यायचं असेल ना तर फागणं आजंग रस्ता सरळ यायचं आहे धुळ्यावरून, जर कोणी येत असेल तर. आमचं तर झालं दर्शन, तुम्ही पण नक्की घ्या. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. तर मित्रांनो, या मंदिरचं एक आपल्याला सिक्रेट माहिती झालं आहे की हे मी तुम्हाला आतापर्यंत बोललो की इथं कोणाची देणगी आलेली नाही किंवा एका शेतकरीने हे स्वतःच्या मनाने बांधलेलं आहे. मी आतापर्यंत असं सांगितलं, पण मला ज्यांनी हे मंदिर बांधलं ते आताच जस्ट माझ्याशी गप्पा मारले. ते बाबा आता चालू तिकडे गेले. आता रात्री पाऊस झाला तर हे पूर्ण मंदिर पावसात बुडालेलं होतं. 3 पायरी डुबलेली होती मंदिरची, एवढा पाऊस झालेला इकडं. आणि बाबा मला बोलले की म्हणजे त्यांचं गुपित गोष्ट आहे, त्यांनी पूर्ण असं शेअर नाही केलं, पण त्यांचा मुलगा देवाचं काही करत असेल तर त्यांना ती देवी दिसली आणि त्यांनी हे मंदिर बांधायला लावलं आहे मित्रांनो. आणि बघा, एक शेतकरी माणूस एवढं मोठं मंदिर बांधणं खरंच असं छान गोष्ट आहे. आणि मी बाबांना बोललो बी की आपण जर देवाचं केलं तर देव आपल्याला भरून देतो, म्हणजे आपण जर देवासाठी केलं तर देव आपल्यासाठी करतोच. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला खूप मस्त होता. तर आता मी ब्लॉग संपवतो आहे, कारण आता पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे मी लवकर घरी चाललो आहे. तर चला आता मी पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटू मित्रांनो. तर हे केदारनाथ मंदिर आहे. तर नेक्स्ट टाईम जर का मी इंदासी देवी मंदिरवर जाईन ते पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता हे फेमस केदारनाथ मंदिर तर तुम्हाला दाखवूनच दिलं आहे. तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ दाबून शेअर करा मित्रांनो. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.